भाग 24. योग, वेदांत व नाथपंथ. त्या दिवशी सकाळी हवेत चांगलाच गारठा होता. आजूबाजूच्या बऱ्याचशा पर्वत शिखरांवर बर्फ साठलेले दिसत होते. रात्रभर हलकासा हिमवर्षावही सतत चालू होता, पण धुनी मात्र अखंडपणे पेटलेलीच दिसत होती. आज आपण उपनिषदांपासून सुरुवात करूया, बाबाजी म्हणाले. पण बाबाजी, उपनिषदे ही समजण्यास फार कठीण आहेत. ती फक्त ऋषीमुनी व विद्वान पंडितासाठीच आहेत, हे खरे आहे का, मी विचारले. हीच तर खरी गंमत आहे की ही सर्व चुकीची कल्पना स्वतः पुरोहित वर्गानेच समाजात पसरवून दिलेली आहे. उपनिषदांची खरी शिकवण लोकांपर्यंत पोचली तर लोक संयुक्तिक व योग्य तऱ्हेने विचार करू लागतील. त्यामुळे पुरोहित वर्गाने पसरवलेल्या अंधश्रद्धा, निरर्थक कर्मकांडे व समजांपासून समाज दूर जाऊ लागेल. पुरोहितांचे महत्त्व कमी होईल. या भीतीमुळेच त्यांनी हे सर्व उपनिषदांबद्दल गैरसमज पसरवून दिलेले आहेत. राजा व प्रजा या दोघांवरही नियंत्रण ठेवू पाहणारे हे कावेबाज पुरोहित स्वतःला परमेश्वर व सर्वसामान्य लोक यामधील महत्त्वाचा एकमेव दुवा समजू लागले होते. त्यामुळेच त्यांनी सर्वसामान्य लोकांना उपनिषदांचा अभ्यास करण्यापासून परावृत्त केले. या महान मानव संस्कृतीचा ऱ्हास होण्यामागे उपनिषदांमधील थोर तत्त्वज्ञानाकडे केले गेलेले दुर्लक्ष हेच अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण ठरते. उपनिषदे ही केवळ संन्यासी वर्गासाठीच आहेत, हा आणखीन एक गैरसमज त्यांनी लोकांमध्ये पसरवून दिला होता. तू जेव्हा उपनिषदांचा अभ्यास करशील तेव्हा तुला हे समजेलच की बहुतेक सर्व उपनिषदे ही विवाहित, मुले बाळे असलेल्या गृहस्थधर्मी ऋषीमुनींनीच शिकवलेली आहेत. त्यापैकी काही जनकाप्रमाणे राजेही होते. ज्या थोर विश्वामित्र ऋषींनी आपल्याला गायत्री मंत्राची देणगी दिली ते तर ऋषी बनण्यापूर्वी क्षत्रिय म्हणजे योद्धे होते. वेदांचे संकलन करणारे व ब्रह्मसूत्राचे कर्ते महर्षी व्यास हे तर एका कोळिणीच्या पोटी जन्माला आले होते. जन्मकुळ, जात किंवा संप्रदाय हे महत्त्वाचे नसून माणसाच्या अंगी असलेले गुण हे महत्त्वाचे असतात. तुझ्यामधील आत्मा जर तुला अभौतिक वाटतो तर मग त्या आत्म्याला जात, कुळ, आईवडील अशा भौतिक मर्यादा व बंधने कशी बरे असतील. त्या काळामध्ये कित्येक महर्षी आपल्या मुलांना उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या ऋषीमुनींकडे सुद्धा पाठवत असत. जातपात वगैरे गोष्टींचा विचार न करता सचोटीच्या व प्रामाणिक अशा सर्व अभ्यासकांसाठी एक खुले व मुक्त असे उपनिषदांचे ते महान पर्व होते. महान पंडित व नंबूद्री ब्राह्मण असलेल्या आदि शंकराचार्यांनी जेव्हा प्रत्येकाने उपनिषदांकडे वळणे आवश्यक आहे, कारण ते परब्रह्म किंवा अंतिम सत्य हे कारणीमीमांसा व विवेकामधूनच समजून घेता येणार आहे हे सत्य सांगण्यास सुरुवात केली, तेव्हा या पुरोहित वर्गाने त्यांचा प्रच्छन्न बौद्धिक म्हणजे वेषांतर केलेला एक बौद्ध असा उल्लेख करणे चालू केले. कर्मकांडांनी ग्रासलेल्या धार्मिकतेला हा एक जबरदस्त असा झटकाच होता. जनसामान्यावरील आपले वर्चस्व व प्रभाव आपण गमावून बसू की काय अशी भीती त्या पुरोहित वर्गास वाटू लागली. शंकराचार्यांनी स्थापन केलेले मठ आज केवळ कर्मकांडे करणाऱ्या संस्थाच बनून राहिलेले आहेत. यामागचे कारण हे आहे की या चतुर व धोरणी पुरोहितांनी या सर्व मठांवर आपला प्रभाव प्रस्थापित करून त्यांना शेवटी आपल्या कह्यात आणले. तात्पर्य मी हेच सांगेन की उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची जरुरी आहे. निर्मळ व पूर्वग्रहदूषित नसलेले मन
एका ठराविक बौद्धिक क्षमता व निरोगी सुदृढ असे शरीर असणे हे अत्यंत गरजेचे आहे. एखादा रोगी माणूस या स्वाध्यायाचा पाठपुरावा तेवढ्या क्षमतेने करू शकणार नाही, कारण या स्वाध्यायाला खोलवरपर्यंत पोचणाऱ्या जिज्ञासेची आवश्यकता आहे. तसेच या अभ्यासासाठी खूप संयम व सहनशक्ती लागत असल्याने जर्जर शरीराच्या माणसाला हे सर्व झेपण्यापलीकडचे आहे. त्यामुळेच योगाभ्यास, संतुलित आहार व मनःशांती या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. बाबाजी, हे सर्व ठीक आहे, पण एका योग्य व लायक गुरुची आवश्यकता उरतेच की? मी विचारले. नक्कीच, पण चुकीचा गुरु लाभण्यापेक्षा कधीकधी गुरुच नसणे योग्य ठरते. गुरुचे काम मार्गदर्शन करण्याचे आहे. शिष्याने सर्वस्वी गुरुवर अवलंबून राहून त्याला परावलंबी बनवणे हे गुरुचे काम नाही. आध्यात्मिक गुरुने शिष्याला ज्ञानाच्या व जाणीवांच्या एका ठराविक इतक्याच मर्यादेपर्यंत मार्गदर्शन करावे की ज्यामुळे तो स्वतःच्या पायावर उभा राहील व पुढील शोध तो स्वतःचा स्वतःच घेऊ शकेल. वेदांताच्या शिकवणीचा स्वातंत्र्य हाच मूळ गाभा आहे. मी जेव्हा उपनिषद असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ पहिली 11 मुख्य उपनिषदे होत. ईशावास्य, केन, छांदोग्य, बृहदारण्यक, मुंडक, मांडुक्य, कठ, प्रश्न, श्वेताश्वेतर, ऐतेरीय व तैतेरीय ही ती 11 उपनिषदे आहेत. या व्यतिरिक्त जी आणखी काही उपनिषदे आहेत त्यापैकी काही त्यांच्या मूळच्या शुद्ध स्वरूपात उपलब्ध नाहीत. उरलेली बाकीची काही सांप्रदायिक श्रद्धा व समज बळकट करण्यासाठी मुद्दाम रचलेली बनावट अशी आहेत. त्यामुळे ती सर्व बाकीची उपनिषदे आपण बाजूला ठेवून देऊ. उपनिषद या शब्दाचे मूळ उप या शब्दामध्ये आहे. या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समीप असा आहे. अनेक मितींमध्ये असलेल्या त्या परमसत्याचे स्वरूप किंवा त्याचा अनुभव हा शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा आहे. त्याचबरोबर नेहमी मर्यादित किंवा सीमित पातळीवरच विचार करणाऱ्या मनाला ते शब्दात वर्णन करून सांगणे हेही कठीण आहे. त्यामुळे गुरुच्या समीप बसून त्याच्या सान्निध्यात अत्यंत समरसतेने अभ्यास करणे हा विचार उप हा शब्द ध्वनित करतो. सदा सर्व काळ भरकटत राहणाऱ्या सामान्य व चंचल मनाने सद म्हणजे स्थिर होणे व शांत बसणे हे अभिप्रेत आहे. थोडक्यात मनाचे सर्व निरर्थक व अवांतर व्यापार संपून जाणे अपेक्षित आहे. नेहमी व्यग्र व त्रस्त असलेल्या त्या अशांत मनाने संपूर्ण शांती व स्थैर्य संपादन केले की मग विचारांच्याही पलीकडे असलेले ते अंतिम सत्य जाणवू लागते. सामवेदामध्ये असणाऱ्या केनोपनिषदामध्ये म्हटले आहे की हे शिष्या, मन जे कधीच जाणून घेऊ शकत नाही, पण ज्यामुळेच मन अस्तित्वात आहे ते ब्रह्म किंवा अंतिम सत्य जाण. मग इतर कशाचेच पूजन करण्याची आवश्यकता उरत नाही. संस्कृत भाषा शिकणे तुला अत्यंत गरजेचे आहे. त्यायोगे संस्कृतमध्ये लिहिलेली मूळ उपनिषदे वाचणे तुला शक्य होईल. संस्कृत भाषेकडे दुर्लक्ष व तिची हेळसांड झाल्यामुळेच या महान ज्ञानापासून लोक वंचित राहिले. मूळ उपनिषदे वाचता येत नसल्याने लोक भाषांतरावर अवलंबून राहतात. आपल्या संप्रदायाच्या धारणांना पूरक हवे ते बदल मूळ ग्रंथामध्ये करून हे तत्वहीन भाषांतरकार किंवा मीमांसक लोकांना भरकटवून टाकतात. आपण केनोपनिषदापासून सुरुवात करू. आपण जसे जसे पुढे जाऊ तसे ईशावास्योपनिषद, मांडुक्योपनिषद याचाही अभ्यास करू. बाबाजी, बुद्धाची शिकवण
उपनिषदांच्या जवळचीच आहे का? मी विचारले. ते कर्मठ पुरोहित शंकराचार्यांना वेषांतर केलेला बौद्ध असेच संबोधत असत. यावरूनच उपनिषदे व बुद्धाची शिकवण यामधील साम्य प्रगट होते. ज्यांनी मांडुक्य उपनिषदावर अत्यंत प्रसिद्ध असे भाष्य केले त्या शंकराच्या महान गुरूंना म्हणजे गौडपादाचार्यांना बरेच लोक बौद्धच समजत असत. यामागचे कारण हे की त्यांच्या अजातवाद या तत्त्वप्रणालीमध्ये हे विश्व केवळ एक मायाजालच नसून एक भ्रम आहे. ब्रह्मच हे केवळ चिरकाल टिकणारे अंतिम सत्य आहे हा विचार त्यांनी मांडलेला आहे. बौद्ध लोकांची शून्य काहीच नसणे ही कल्पना ब्रह्माच्या जागी डोळ्यांपुढे ठेवलीस की नागार्जुन या महान बौद्ध गुरूंच्या प्रज्ञापरिमिता यामधील मध्यवर्ती सूत्रामध्येही तुला हेच जाणवेल. बाबाजी, मला माफ करा, पण हे सर्वच फार तत्त्वज्ञान प्रचूर व जड होत आहे. कृपया मला जरा योगाभ्यास व योगासनांबद्दल सांगा, मी म्हणालो. बाबाजी हसत हसत म्हणाले, ठीक आहे मधू, पण तू नीट लक्ष देऊन ऐक. योग हे एक प्राचीन विज्ञान असून महर्षी पतंजलींनी त्याची सूत्रबद्ध रीतीने मांडणी केली. पतंजलींची अष्टांगयोग सूत्रे ही फार अमूल्य अशी रत्नेच आहेत. या अष्टांगयोगांचा उद्देश व ध्येय चित्तवृत्ती निरोध म्हणजेच मनातील खळबळ व अशांती नष्ट करणे हाच आहे. याच्या अभ्यासकासाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्यांचे पालन केल्याने आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा व क्रियांच्या अभ्यासाने आणि सरावाने मन हे शांत व स्थिर होते. समाधी अवस्थेत प्रवेश करू लागते. आता समाधीमध्येही बरेच प्रकार आहेत, पण समाधी अवस्था प्राप्त होणे ही मूळ गरजेची गोष्ट आहे. एकदा का ती प्राप्त झाली की उपनिषदांमधील तत्त्वे समजून घेतलेले व पूर्व ग्रहशून्य मन उच्च मितींमधील जाणीवांच्या विश्वात प्रवेश करते. हीच ती कैवल्य किंवा मुक्तीची अंतिम स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त करणे हे योगाभ्यासाचे एकमेव ध्येय किंवा उद्दिष्ट आहे. पण बाबाजी, योगिक शक्तींबद्दल काय म्हणाल? वेगवेगळ्या सिद्धी किंवा सर्व व्यापकता, सर्व शक्तिमानता किंवा सर्वज्ञता याबद्दल काहीतरी सांगा, मी म्हणालो. बाबाजी जोरात हसले व म्हणाले, प्रत्येक जणाला या योगिक शक्तींचेच फार आकर्षण असते. योगिक शक्ती प्राप्त करण्याचे मार्ग या नावाचे एखादे पुस्तक निघाले तर गरमागरम इडल्यांसारखे ते हातोहात खपेल. योगिक शक्ती या नक्कीच अस्तित्वात आहेत, पण त्या अत्यंत दुर्मिळही आहेत. बहुतेक सर्वच वेळा त्या तथाकथित चमत्कारांचे प्रदर्शन हा केवळ हातचलाखीचा व दृष्टीभ्रमाचाच प्रकार असतो. हे अगदी खरे आहे की योगाभ्यासाच्या प्रक्रियेत मन इतके एकाग्र होते की सामान्य माणसात जे प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात तेच एक योगी अगदी कमी वेळात प्राप्त करू शकतो. तेव्हा मन हे शांत व स्थिर झाल्यामुळे व त्याचबरोबर आत्मकेंद्रितपणापासून ते मुक्त झाल्यामुळे दुसऱ्यांच्या मनाशी ते दुवा साधू शकते. केवळ याच दुव्याच्या साह्याने नुसता योगीच नाही तर या क्षेत्रामधील एखादा नवशिका साधकसुद्धा दुसऱ्याच्या मनात काय आहे ते जाणू शकतो. खरे पाहता मन हे सर्वत्र एकच असते. ही गोष्ट नुसती तत्वताच नाही तर प्रत्यक्षपणे जेव्हा समजून येते किंवा जाणवते तेव्हा योगी लोकांचे विचार आणि कृती, ज्यांची मने तुकड्या तुकड्यात विभागली गेली आहेत, त्यांना असामान्य किंवा चमत्कारच वाटतात. माझ्याकडून ही गोष्ट पक्की समजून घे की स्त्री पुरुषाच्या मिलनामधून जन्माला आलेला कोणताही स्त्री पुरुष, भले ती किंवा तो कितीही उन्नत झाला असला
तरी सर्व शक्तिमान, सर्वव्यापी किंवा सर्वज्ञ कधीच होऊ शकत नाही. योग्य आहार व योगाभ्यासाने निरोगी व सुदृढ ठेवलेले शरीर बरीच वर्षे जरी जिवंत ठेवलेले असले तरी एकदा जन्म घेतलेले हे शरीर कधी ना कधीतरी मरणारच हे नक्की आहे. अगदी माझे गुरु श्री गुरु बाबाजी हे शेकडो वर्ष जिवंत आहेत, तरीही एक ना एक दिवस त्यांचाही मृत्यू हा अटळ आहे. मी सुद्धा एक ना एक दिवस मरणारच आहे. सर्वसामान्य माणूस ज्या गोष्टींचा चमत्कार म्हणून उल्लेख करतो त्या गोष्टी म्हणजे त्याला माहीत नसलेल्या किंवा समजून न आलेल्या निसर्गामधील काही नियमांचा कार्यकरण भाव किंवा परिणाम असतो. ज्या योगी लोकांना हे नियम माहीत असतात त्यांना त्यांचा वापर कसा करायचा हेही माहीत असते. नंतर मी बाबाजींना नाथांविषयी विचारले. बाबाजी, तुम्ही नाथ संप्रदायातील असल्याचे एकदा मला म्हणाला होतात. कृपया त्याविषयी मला आणखीन काही सांगाल का? ठीक आहे, मी तुला आता थोडे सांगतो, पण जसजशी तुझी प्रगती होत जाईल तसे तसे तुला या विषयाबद्दल आणखी माहीत होत जाईल. आदिनाथ असणाऱ्या शिव महादेवाने प्रस्थापित केलेली नाथ ही एक फार प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आदिनाथांनंतर प्रख्यात गोरक्षनाथांचे गुरु मत्स्येंद्रनाथ यांचे नाव घेतले जाते. एकेकाळी तुझे गुरु असलेले व सध्या माझे गुरु असलेले श्री गुरु बाबाजी नाथ संप्रदायामध्ये बालकनाथ या नावाने ओळखले जातात, कारण ते नेहमी तरुण मुलासारखेच दिसतात. हे सर्व नाथ म्हणजे अत्यंत पुढे गेलेले प्रगत असे योगी होते. योगामधील अनेक महत्त्वाच्या रचना, उदाहरणार्थ गोरख षटक, घेरंत संहिता, हठयोग प्रदीपिका वगैरे सर्व नाथ योगी मंडळींनी तयार केलेले आहेत. आसन, प्राणायाम, क्रियायोग, बंध व वेगवेगळ्या मुद्रांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता व त्यात ते पारंगतही होते. नेहमी हिंडत राहणारे असे हे सर्व योगी होते. ते कानपाटा या नावाने प्रसिद्ध होते, कारण ते कान टोचून घेत व माझ्या कानातल्याप्रमाणे कर्णभूषणे वापरत असत. बाबाजींनी त्यांच्या कानातले कुंडल मला बघायला दिले. पण बाबाजी, माझे काय, माझे कान केव्हा टोचले जातील? मी विचारले. त्यांची काही आवश्यकता नाही, ते म्हणाले. याचे कारण असे आहे की तुला परत भौतिक जगात जाऊन एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहायचे आहे. पण तुझ्या कानाची पाळी मी फार तर टोचून देईन. जोपर्यंत तू माझ्याबरोबर असणार आहेस तोपर्यंत तांब्याच्या कड्या तू घालू शकतोस. नंतर तू जेव्हा परत तुझ्या आधीच्या दुनियेत जाशील तेव्हा त्या कड्या तू काढून टाकू शकतोस. कानाच्या पाळ्यांची ती भोकेही नंतर बुजून जातील. नाथ मंडळी जेथे जेथे वास्तव्यास असतात तेथे धुनी नेहमी पेटलेली असते. शिर्डीला साईनाथांची धुनी अशीच अखंड पेटती असते, अगदी आस्तागायत. तुला मात्र खास सवलत दिलेली आहे, कारण तुझ्याकडून जे कार्य होणार आहे त्यात या पेटत्या धुनीची जरुरी नाही. तुझी इच्छा झाली तर एखाद्या विशेष दिवशी तुला धुनी पेटवायला हरकत नाही. बाबाजी, तुम्ही उष्ण थंड असे दोन्ही क्रिया प्राणायाम मला शिकवलेत. कृपया मला क्रियायोगाविषयी जरा अधिक माहिती द्यावी, मी म्हणालो. आपण टोलिंग मठ मार्गे कैलासला जेव्हा पायी जाऊ तेव्हा त्या प्रवासात मी तुला याविषयीची माहिती देईन. तसेच त्या ठिकाणी तुझे कान टोचून तुला तांब्याच्या कड्या पण देईन. तिबेट व तोलिंग मठला जायला तुला आवडेल ना? त्यांनी विचारले. त्यांच्या मनकवडेपणाचे मला आश्चर्य वाटले. त्या वयोवृद्ध तिबेटी जोगी माणसाने जेव्हापासून तोलिंग मठचा उल्लेख केला होता तेव्हापासूनच बाबांना तोलिंग मठाविषयी विचारायचे मनात फार होतेच, पण या ना त्या कारणाने विचारायचे राहून गेले होते. बाबाजी, ते अगदी छानच होईल.
मी अत्यंत उत्साहाने व आनंदाने उद्गारलो, शिवशंकर महायोगी पुरुषाचे स्थान कैलास बघण्याची माझी फार इच्छा आहे. तोलिंग मठ ठीक आहे, पण कैलासचे नंतर बघू. दुपारचे जेवण करण्याची वेळ आता झाली आहे. धुलीसाठी जरा लाकडे जमवून आण. एकाच दिवशी जास्त अभ्यास हा एकाच वेळी अति खाण्यासारखा आहे. मग अपचन होते, बाकी काही नाही. ओम शांती 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 असे म्हणत ते अभ्यास सत्र त्यांनी संपवले. भाग 25. तोलिंग मठ व हिममानव. यती. मधु, तिबेटच्या पश्चिमेला असणाऱ्या तोलिंग मठला जायला परवा आपण निघणार आहोत. एका संध्याकाळी अचानकपणे बाबाजींनी ही घोषणा केली. मला प्रचंड आनंद झाला. बाबाजींच्या बरोबरचा हा माझा पहिलाच प्रवास होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रावळजींना भेटायला गेलो. मला बाबाजींबरोबर बघून त्यांची प्रतिक्रिया काय होईल हे मला मोठे कुतूहल वाटत होते. पण खरे म्हणजे मला आश्चर्याचा एक मोठा धक्का बसणार होता. बाबाजींना पाहताच रावळजी उठून उभे राहिले व हात जोडून त्यांचे स्वागत करत मल्याळम भाषेत म्हणाले, नमस्ते स्वामीजी, यावे यावे. त्यानंतर त्या दोघांमध्ये मध्य त्रावणकोरेच्या शैलीत मल्याळम भाषेत बोलणे चालू झाले. बाबाजी हे एखाद्या मल्याळी माणसापेक्षा काश्मीरी माणसासारखेच दिसत असत. मीही त्यांच्याशी कधी मल्याळी भाषेत बोललो नव्हतो. माझ्या मनात आले की एखाद्या वेळेस ते केरळचे असतील, कारण त्यांची व माझी पहिली भेट त्रिवेंद्रममध्येच झाली होती. यात्रेकरूंची गर्दी असलेल्या तीर्थक्षेत्रांवरील भोंदू साधू संन्याशांपासून सावध राहा, असे मी या तरुण मुलास पूर्वीच सांगितले होते. शिवाय मी असेही बोललो होतो की परत जा व काही विधायक काम कर. पण देवाची मोठी कृपाच म्हणायची की स्वामी शेवटी त्यानं तुम्हाला शोधून काढलेच. का तुम्ही त्याला शोधून काढलेत? रावळजींनी विचारले. आमच्यामध्ये काही जुने संबंध आहेत. यापूर्वी तुम्हा दोघांमध्ये काही बोलणे झाले होते हे ऐकून मला बरे वाटले. उद्या सकाळी आम्ही तोलिंग मठला जायला निघणार आहोत. मला तुमच्याकडून काही मदत हवी आहे, बाबाजी म्हणाले. स्वामी, तुम्ही नुसता हुकूम करावा, रावळजी म्हणाले. मग आम्ही व्यास गुहेत रात्र काढली. पहाटेच मानखिंडीच्या दिशेने निघालो. आमच्याबरोबर आचारी व हमाल असा फतेह बहादूर नावाचा एक माणूस होता. माझ्याहून वयाने जरा मोठा, पण तो चांगलाच काटक दिसत होता. मानखेड्याच्या मुखियाने दिलेले एक तट्टूही बरोबर होते. त्या तट्टाच्या पाठीवर आम्हा तिघांना पुरेल असा एक छान तंबू, एका थैलीमध्ये काही गरम कपडे, अन्नधान्य, गॅसचा एक स्टोव, काही भांडी व प्रवासोपयोगी अशा काही वस्तू होत्या. हे सर्व सामान एका मारवाडी व्यापाऱ्याने पुरवले होते. रावळजींनी मोठ्या प्रेमाने दिलेले थोडे पैसे माझ्यापाशी होते. लोकरीचा चांगला जाड असा काश्मीरी अंगरखा मी घातला होता व बकऱ्याच्या कातड्याची टोपी डोक्यावर चढवली होती. पायात मोजे व बकऱ्याच्या कातड्याच्या मोजड्या होत्या. नेहमीप्रमाणेच बाबाजींच्या अंगाभोवती सुताचा एक पांढरा कपडा गुंडाळलेला होता. तपकिरी रंगाचे कॅनव्हासचे बूट पायात होते. फतेह बहादूरने एक फरचा जाड कोट घातला होता व पायात कातडी बूट होते. तो म्हणाला की त्याने पूर्वी भारतीय व तिबेटी व्यापाऱ्यांना सोबत केली असून त्याला रस्ता चांगलाच माहिती आहे. बाबाजी म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नये, कारण मी स्वतः या रस्त्यावरून बरेचदा गेलेलो आहे. आम्ही निघाल्यावर मी बाबाजींना विचारले की कैलासला पोचायला किती दिवस लागतील. ते म्हणाले की श्रीराम, पांडव व शुकदेव वगैरे ऋषी याच मार्गाने पूर्वी कैलासला गेले होते. ते पुढे म्हणाले, प्रथम आपण तोलिंग मठला जाऊ, त्यानंतर पुढे कैलासला जायचे किंवा नाही ते ठरवू.
जणू काही हे पुढचे भाकीतच ठरणार होते. मी भयंकर आजारी पडल्यामुळे तोलिंग मठहूनच आम्हाला परतावे लागणार होते. त्यानंतर कैलासला जाण्याची माझी इच्छा पुरी होण्यासाठी 40 वर्षांचा काळ पुढे जाणार होता. मी 60 ओलांडल्यानंतर 57 मित्रमैत्रिणींच्या समूहाबरोबर पहिल्यांदा कैलासला गेलो. मार्ग मात्र वेगळाच होता. त्यावेळी आम्ही काठमांडूहून निघालो होतो. सरस्वती व अलकनंदा या नद्यांच्या केशवप्रयागला होणाऱ्या संगमापासून सरस्वतीच्या काठाकाठाने आम्ही उत्तर दिशेला निघालो. रस्ता खूपच खडतर होता. प्रचंड थंडी पण होती. एका दिवसात फार तर 10 किलोमीटर अंतर कसेबसे पार होत होते. जेवणाचा काही प्रश्न नव्हता, कारण आमचा नेपाळी सोबती फतेह बहादूर हा गॅस स्टोव्हवर चपात्या व बटाट्याचे कालवण बनवत असे. चण्याची भिजवलेली डाळ व गूळ आमची ताकद टिकवत असे. जसे जसे आम्ही उंच जात होतो तसतशी हवा विरळ होत जाऊन प्राणवायूचे प्रमाण कमी होत होते. पण बाबाजींनी शिकवलेल्या प्राणायामाच्या एका प्रकारामुळे त्याचाही त्रास होत नव्हता. चांगल्या प्रशस्त असलेल्या तंबूमध्ये आम्ही तिघे रात्रीचे झोपत होतो. तरी एकंदरीत बघता हा प्रवास चांगलाच कठीण होता. व्यास गुहा सोडल्यानंतर रस्ता असा हा नव्हताच. मोठमोठे दगड, धोंडे व बर्फाचे ढीग यामधूनच मार्ग शोधत चालावे लागत होते. सरस्वतीचा काठ मात्र आम्ही कधी सोडत नव्हतो. आमच्या आजूबाजूचे बर्फाच्छादित डोंगर जणू वरूनच आम्हाला न्याहाळत होते. सरस्वती नदीला येऊन मिळणाऱ्या व बर्फासारखे गार पाणी असणाऱ्या कित्येक नद्या मोठ्या प्रयासाने आम्हाला ओलांडाव्या लागत होत्या. बद्रीनाथपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आजूबाजूच्या परिसरात होत चाललेला खडतर व कठीण बदल चांगलाच जाणवू लागला होता. पाऊलवाटांवर बर्फ साचल्याने त्या निसरड्या झाल्या होत्या. काही ठिकाणी तर फतेह बहादूरला पावड्याने बर्फ उकरून वाट करावी लागत होती. समुद्र सपाटीपासून 18,000 फूट उंचीवर असलेल्या मानखिंडीकडे आम्ही चाललो होतो. या मार्गे चांगले मुरलेले गिर्यारोहकच केवळ जात असत. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेली व पॉलिश केलेल्या चांदीसारखी लखलखणारी मानखिंड आमच्यासमोर होती व लवकरच एक निळसर रंगाचा पर्वत समोर दिसू लागला. या नील पर्वतावर एकेकाळी महर्षी काकभुसुंदी राहत असत असे बाबाजींनी सांगितले. 11व्या दिवशीच्या रात्री मानखिंडीच्या खाली साधारण 12 किलोमीटर अंतरावर आम्ही तंबू ठोकला. माझ्याकडून होत असलेल्या थोड्या मदतीने फतेह बहादूरने तंबूच्या तोंडाशी एक लहानशी धुनी पेटवली. बाबाजींनी आपल्या उजव्या हाताने धुनीभोवती एक संरक्षक वर्तुळ रेखाटले. बाहेर जरी सोसाट्याचा गार वारा सुटलेला होता तरी ती धुनी काही तासापर्यंत जळत राहिली. प्रचंड दमणुकीमुळे झोप तर अनावर होत होतीच, पण झोपण्यापूर्वी तुम्ही केरळचे आहात का असे मी बाबाजींना विचारले. नाही, पण मी केरळमध्ये बऱ्यापैकी हिंडलो आहे. कोवाळम समुद्रकिनारी असलेल्या अगस्त्यकूटहून परत येताना केवळ तुझ्याशी पुनर्संबंध प्रस्थापित करण्यासाठी मी त्रिवेंद्रमला आलो होतो. मी गुरुवायूर व शबरीमलाई या ठिकाणी पण जाऊन आलो, बाबाजी म्हणाले. बाबाजी, माझ्या प्रश्नाचे उत्तर देणे तुम्ही टाळत आहात. एखाद्या स्थानिक माणसासारखे तुम्ही रावळजींशी मल्याळममध्ये बोललात, पण माझ्याशी मात्र त्या भाषेत एक शब्दही कधी बोलला नाहीत, मी विचारले. तुझ्या मनात काय विचार चालला आहे याची मला कल्पना आहे, बाबाजी हसत हसत म्हणाले. बाबाजी सर्वज्ञ असले पाहिजेत असे तुला वाटत आहे का, नाही का? प्रत्यक्षात गोष्ट ही आहे की भौतिक मेंदू असलेला कोणीही माणूस कधीही सर्वज्ञ होऊ शकत नाही. एवढं मात्र आहे की दुसऱ्याच्या मनाशी संधान बांधून
त्या माणसाने जमवून ठेवलेल्या ज्ञानाचा काही कामापुरता उपयोग करून घेण्याची क्षमता काहीजण आपल्या अंगी आणू शकतात. रावळजींशी मी मल्याळममध्ये बोलणे हे त्याचेच प्रात्यक्षिक होते. आता मात्र तू झोपायचे बघ. आपल्या उद्याचा प्रवास हा फार खडतर असणार आहे. रंग, बीजाक्षर व थुमो प्राणायामद्वारे तुझ्या मणिपूर चक्रातील अग्नी तू प्रज्वलित कर. तसेच चांगली भरपूर नाभिक्रियाही कर, म्हणजे तुला चांगले उबदार वाटू लागेल. बाबाजी माझ्या बाजूला बसून बोलत होते. नंतर मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी खिंडीकडे जाणारी चढण चढण्यास आम्ही सुरुवात केली. सर्वत्र हिमनद्या व हिमशिखरेच असे रमणीय दृश्य दिसत होते. मला प्रचंड डोकेदुखी व मळमळण्याची भावना जाणवत होती. हा सर्व परिणाम हवेतील प्राणवायूच्या कमतरतेचा असल्याचे बाबाजींनी सांगितले. खूप अनुभव असलेल्या फतेह बहादूरलाही डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला होता. कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून तोंडाने श्वासोच्छ्वास करण्याचा व्यायाम करण्यास बाबाजींनी आम्हाला सांगितले. लवकरच आम्ही अत्यंत मनमोहक दिसणारा नील पर्वत ओलांडला. काही तासातच आम्ही मानखिंडीपाशी येऊन पोचलो. बाजूलाच देव सारस नावाचे देवांचे सरोवर, एक गोठलेले तळे होते. काही वेळ शांतपणे बसून ध्यान करण्यास बाबाजींनी आम्हाला सांगितले. ते सर्वच दृश्य फारच स्वर्गीय व परलौकिक भासत होते. योगशास्त्रामधील एक तेजपुंज गुरु उघड्या छातीने पद्मासन घालून शांत बसलेले आहेत. सभोवती अचल अशी उत्तुंग हिमशिखरे आहेत. हे सर्व दृश्य फारच अलौकिक वाटत होते. मी डोळे मिटले. माझ्यासमोर बसलेल्या गुरूंच्या दैवी अस्तित्वावर लक्ष केंद्रित करून ध्यान करू लागलो. त्यांच्याशिवाय आणखीन कोणता परमेश्वर मी या डोळ्यांनी बघितला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी डोकेदुखी एकदम थांबली. माझ्या मनात एक शांतीपूर्ण भावना पसरू लागली. बोचऱ्या थंडीची जागा मनाला हव्या हव्याशा वाटणाऱ्या उबदारपणाने घेतली होती. काही क्षणांसाठी बाबाजी व मी दोघे वेगळे नसून जणू एकच आहोत अशी अनुभूती जाणवू लागली. मी हवेमध्ये तरंगत विहार करत असल्यासारखे वाटून ते खरेच आहे का ते बघण्यासाठी मी डोळे उघडले. पाहतो तर तसे काहीच नव्हते. माझी गाढ ध्यानावस्थाही भंग पावली होती. बाबाजी हसत हसत म्हणाले, बास आता मुला, फार घाई करू नकोस. फतेह बहादूरही हसत म्हणाला, छोटे जोगी महाराज उठा. मग आम्ही खिंडीतून पुढे जाऊन पलीकडच्या बाजूला उतरू लागलो. त्या ठिकाणी भारताची सरहद्द संपून तिबेट चालू होते. सर्वत्र बर्फच बर्फ होते. थंडीही वाढू लागली होती. संध्याकाळच्या सुमारास आम्ही तिघे आमच्या तट्टासोबत तिबेटच्या पठारावर येऊन पोचलो. आता तांबड्या मातीची जमीन दिसायला लागली होती. बर्फावरून चालणे आता संपले होते. त्या रात्री एका छोट्या कुरणामध्ये आम्ही तंबू ठोकला. आम्हा अनोळखी लोकांमुळे जराही बिचकून न जाता काही घोडे आजूबाजूला चरत असल्याचे दिसले. बऱ्याच दिवसांचा खंड पडल्यानंतर आज प्रथमच धुनी पेटवण्यात आली. मी एक तासभर ध्यान केले. नंतर फतेह बहादूरने बनवलेले चपात्या व बटाट्याचा रसा असे अप्रतिम जेवण झाले. त्याला जवळच वाहणाऱ्या एका ओढ्यातून पाणी मिळाले होते. जेवणानंतर काळा चहा पित आम्ही निवांतपणे गप्पा मारत बसलो. ती एक चांदणी रात्र होती. आकाशात तारे चमचमत होते. गुरगुरल्याचा आवाज कानावर पडून मी जागा झालो. बाबाजी म्हणाले, झोप, घाबरायचे काही कारण नाही. जंगली घोड्यांची शिकार करणाऱ्या हिमचित्त्याची ती गुरगुर आहे. घोडे जोरजोरात खिंकाळू लागले व नंतर एकाएकी सर्वत्र शांतता पसरली. नंतर चित्त्याची समाधानाची गुरगुर कानावर पडली. तो आता शांतपणे त्याच्या जेवणावर ताव मारत होता.
मी परत झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तोलिंग मठला जाण्यासाठी निघालो. अगदी आनंददायक अशा 6 दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही तोलिंग मठला येऊन पोचलो. बद्रीनाथहून तोलिंग मठला येण्यास आम्हाला 21 दिवस लागले होते. सर्वप्रथम जी काही गोष्ट नजरेत भरली ती म्हणजे बुद्धाचा प्रचंड मोठा पुतळा. त्याचे डोके मठाच्या इमारती एवढ्या उंचीवर होते. आम्हाला जवळच तंबू उभारण्यास परवानगी मिळाली. बाबाजींच्या सोबत आम्ही मठामध्ये एक चक्कर मारली. हिंदू देवदेवतांच्या अनेक मूर्ती तेथे होत्या. स्त्रीच्या रौद्र स्वरूपातील दैवी शक्तीचा अवतार असलेल्या भद्रकालीची मूर्ती तेथे होती. त्या मठाचा कारभार बघणाऱ्या लामाने सांगितले की तोलिंग मठ हे ठिकाणच मूळचे बद्रीनाथ असून बऱ्याच सर्वसामान्य लोकांना येथवर येणे खूप अवघड असल्याने आता असलेल्या बद्रीनाथ मंदिराची उभारणी करण्यात आली होती अशी त्यांची समजूत आहे. ज्यांना रिंपोचे असे म्हटले जाते त्या मठाधिपतींकडे नंतर आम्हाला नेण्यात आले. रिंपोचे व बाबाजींनी एकमेकांचे अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले. दोघेजण काही काळ तिबेटी भाषेत बोलत बसले. पण या खेपेला मात्र मला आश्चर्य काही वाटले नाही. त्यांचे संभाषण संपल्यानंतर मी जीभ बाहेर काढून रिंपोचेंना नमस्कार केला व त्यांनी मला आशीर्वाद दिला. मठामध्ये साधारण 10-12 भिक्षुक होते. एक मोठे स्वयंपाकघर बाजूला होते. तरीही बाबाजींनी तंबूतच राहायचे ठरवले. फतेह बहादूरनेच जेवण बनवले. जेवण झाल्यानंतर बाबाजी म्हणाले की आज रात्री मी तुला नाथपंथाची औपचारिक दीक्षा देईन. कानावरचा भाग न टोचता कानाची फक्त पाळीच टोचायची होती. हिमालयात असेपर्यंत त्यात तांब्याची कडी घालायची होती व हिमालयातून निघताना ती कडी काढायची पण होती. रात्री धुनीसमोर बसून बाबाजींनी नाथपंथाच्या गुप्त मंत्राची दीक्षा मला दिली आणि मोठ्या सरावलेल्या हातांनी माझे कान टोचले व मला तांब्याच्या कड्या दिल्या. एखाद्या योगी माणसासारखे दिसण्याची माझी फार पूर्वीपासूनची इच्छा आज पूर्ण झाली होती. आपण सर्व नाथ मंडळी जेथे जेथे जातो तेथे धुनी पेटवतो, पण तुला मात्र ती अट लागू नाही. शिवरात्र किंवा गुरुपौर्णिमेसारख्या विशेष दिवशी तुला धुनी पेटवायला हरकत नाही अशी श्री गुरु बाबाजींची सूचना आहे. हिमालयातून परतल्यावर कानातल्या कड्या काढून व सर्वसामान्य लोकांप्रमाणे कपडे वापरून तुला वावरायचे आहे, कारण तुझ्यावर एक वेगळेच काम सोपवण्यात आलेले आहे. पृथ्वी तलावर सर्वसामान्य माणसाप्रमाणेच राहून तुझे मन मात्र कायमचे जाणीवेच्या उच्च पातळीवर स्थिर राहू दे. आता आजपासून तू आमच्या संप्रदायांमधला एक नाथ झाला आहेस व आजपासून तुझी ओळख मधुकर नाथ किंवा एम अशी आहे, बाबाजी म्हणाले. मी बाबाजींच्या पाया पडलो. लांबच्या प्रवासाच्या दगदगीमुळे फतेह बहादूरही फार थकलेला होता व तो झोपला. मग आम्ही दोघे धुनीपाशी गप्पा मारत बसलो. मी बाबाजींना विचारले की तोलिंग मठ हेच मूळचे बद्रीनाथ आहे अशी समजूत असणाऱ्या त्या लामाच्या म्हणण्यावर तुमचे काय मत आहे? बाबाजी म्हणाले, प्राचीन काळात बौद्ध भिक्षू व बौद्ध मंदिरे संपूर्ण भारतभर होती. ही शक्यता अगदीच काही नाकारता येत नाही की पद्मासनात बसलेल्या बुद्धाची मूर्ती हटवून त्या जागी पद्मासनात बसलेल्या नारायणाच्या मूर्तीची स्थापना शंकराचार्यांनी बद्रीनाथला केली. पण एक गोष्ट लक्षात घे की एक बद्रीनाथ सोडले तर पद्मासनात बसलेल्या नारायणाची मूर्ती इतर कोठेही नाही. असो, पण फरक काय पडतो? बौद्ध असणे किंवा हिंदू असणे यापेक्षा शुद्ध जीवन व भक्तिभाव असणे हा जास्त महत्त्वाचा नाही का? त्यामुळे आपण या वादविवादात न पडणे हेच उत्तम आहे.
खाम जिल्ह्यामध्ये डोंगरावर झोपड्या बांधून राहणारे उंचे पुरे तिबेटी लोक मला दुसऱ्या दिवशी सकाळी दिसले. त्यांच्यापैकी काही जण व्यावसायिक खबरे किंवा निरोपे होते. हवेतून उडत जाण्यासारखे काहीसे कौशल्य त्यांच्याकडे होते. पोल वॉल्ट या खेळात वापरल्या जाणाऱ्या लांब बांबूसारखीच एक लांब काठी त्यांच्याकडे असे. त्या काठीचा वापर करत ते जवळजवळ हवेत उडल्यासारखेच लांब लांब पल्ले गाठून निरोप पोचवण्याचे काम करत असत. काठी जमिनीवर रोवून श्वसनाच्या एका विशिष्ट प्रकाराच्या मदतीने काठीचे दुसरे टोक धरून हवेत उडल्यासारख्या लांब उड्या घेत घेत ते दूरवर प्रवास करत. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर आम्ही पूर्वेकडे म्हणजे कैलासच्या दिशेने निघालो. 3 दिवसांनी आम्ही डाफा नावाच्या खेड्यात येऊन पोचलो. त्या ठिकाणी एक बुद्ध मंदिर व लामा निवास होता. बरेच बौद्ध भिक्षू राहत होते. जवळच एक मोठा बाजार होता. बरेच भारतीय व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत असत. काहीशा अनपेक्षित व दुर्दैवी कारणामुळे मात्र आम्ही डाफाच्या पुढे जाऊ शकलो नाही. ते कारण हे की मी आजारीच पडलो. मला प्रचंड ताप भरला होता. शेकोटीजवळ बसूनही व अंगाभोवती खूप गोंगड्या पांघरूनही मला थंडीने काकडायला होत होते. प्रचंड डोकेदुखी पण होती. जणू काही कोणीतरी माझ्या डोक्यात घण घालत आहे असे वाटत होते. लामा निवासमधील डॉक्टरने आयुर्वेदिक जडीबुटीच्या कडू काढ्यांचे मला बरेच डोस पाजले, पण ताप काही उतरत नव्हता. एक रात्री अंगात ताप असलेला मी तंबूमध्ये ग्लानी येऊन पडलो होतो. अचानक कुत्र्याच्या विवळण्यासारखा काहीसा आवाज कानावर पडला. माझा चेहरा तंबूच्या दाराच्या दिशेने होता. त्या दारात गोरिला माकडासारखी एक महाकाय आकृती मला दिसू लागली. ताप चढल्याने भास तर होत नाही ना असे वाटू लागले. मला जोरात ओरडावे असे वाटत होते, पण माझ्या घशातून आवाजच फुटत नव्हता. भीतीने मी थराथरा कापू लागलो होतो. फतेह बहादूरने तंबूत ठेवलेल्या हरिकेन कंदिलाच्या प्रकाशात मला दिसले की तो महाकाय प्राणी माझ्याच दिशेने येत आहे. पांढऱ्या रंगाची अंगावर फर असलेला तो केसाळ प्राणी वाटला. तोंडाने तो कुत्र्याच्या विव्हळण्यासारखा आवाज काढत माझ्या अगदी जवळ आला. एकाएकी त्याने माझ्या तोंडात काहीतरी कोंबले. अंगातील तापामुळे तोंडाची चव गेली असूनही त्या लिबलिबीत पदार्थाची गोड चव मला चांगलीच जाणवली. नंतर तो प्राणी वळला व तंबूबाहेर पसार झाला. त्यानंतर तंबूबाहेर कोणीतरी किंचाळल्याचा आवाज मला ऐकू आला. फतेह बहादूर पळत पळत तंबूत आला व धापा टाकत म्हणाला, हिममानव होता, तू ठीक आहेस का? एका गाढ गुंगीत जाण्यापूर्वी मी फक्त हो एवढेच उत्तर त्याला देऊ शकलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर प्रवासाला निघण्याइतपत मी बरा झालेलो होतो. या खेपेला कैलास नाही, बाबाजींनी घोषणा करून टाकली. आता नंतर बऱ्याच वर्षांनी तू एका मोठ्या समुदायाबरोबर कैलासला जाशील व वाटेत गुरुपौर्णिमा साजरी करशील. आता आपण बद्रीनाथच्या परतीच्या मार्गाला लागूया, बाबाजी म्हणाले. हे मान्य करण्याशिवाय मला दुसरा काहीच पर्याय नव्हता. त्या बिचाऱ्या तट्टावर मी बसलो व आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. रस्त्यामध्ये मी बाबाजींना विचारलं, काल रात्री मी जे काही पाहिले तो यती होता का? जाऊ दे, आपण जास्त तर्क करण्यात काही अर्थ नाही. काहीही असले तरीही सर्व घटना तू तुझ्यापुरतीच ठेव. बरेच जण यतींवर विश्वास ठेवत नाहीत. तापाच्या ग्लानीमध्ये तुला भास झाला असे म्हणून ते तुला धुडकावून लावतील, बाबाजी म्हणाले. बद्रीनाथला पोचायला 16 दिवस लागले. जवळजवळ सर्वच रस्ताभर मी तट्ट्याच्या पाठीवर बसून अलौकिक अशा दैवी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होतो. हिमशिखरे, सुंदर ओढे व झरे, गोठलेली तळी व सूर्योदयाच्या सुमारास हिमशिखरांवरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाने
समोर साकारणारे नजारे पाहण्याचे जादुई क्षण मी भरभरून अनुभवले. बद्रीनाथला पोचल्यावर तट्टू व तंबू आम्ही परत केले व फतेह बहादूरचा निरोप घेतला. बाबाजींनी त्याला भरपूर पैसे दिले. थोड्या नाखुशीनेच वाईट वाटून त्याने आमचा निरोप घेतला. तोपर्यंत मी चांगलाच बरा झालो होतो. चरण पादुका गुहेत परतल्यावर बाबाजींच्या शुश्रूषेमुळे मी अगदी खडखडीत बरा झालो. काही वेळा तर ते मला विशेष पौष्टिक असे पदार्थ खाऊ घालत होते. 2 आठवड्यानंतर मी अगदी पहिल्यासारखा झालो. मग एक दिवस बाबाजी म्हणाले, आता व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हेमकुंड साहेब व 5 केदारधामांना जायच्या प्रवासाच्या तयारीत राहा.